जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। दिनांक 9/11/2025 रोजी इचलकरंजीमधील श्री सागर मिरजे यांच्या घरी लक्ष्मीनगर तारदाळ येथे रात्री 9:15च्या दरम्यान साप निघाल्याचं निदर्शनास आलं। या घटनेची माहिती वन्यजीव संरक्षण संस्था इचलकरंजी यांना देण्यात आली। माहिती कळताच संस्थेचे सभासद रेवती बोरवणकर आणि सोन्या हिरेमठ यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता तेथे त्यांना एक दुर्मिळ पांढऱ्या रंगाचा साप आढळला। त्यांनी तो साप पकडून त्याचे निरीक्षण केलं असता तो दुर्मिळ असा अल्बिनो प्रकाराचा बिनविषारी कवड्या जातीचा साप असल्याचं लक्षात आलं। या सापाविषयी अधिक माहिती सांगताना संस्थेचे अध्यक्ष श्री शेखर पवार म्हणाले की असे साप हे दुर्मिळ असून हे शरीरातील मेलेनिन रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे जन्माला येतात, त्यासाठी त्यांची आनुवंशिकता कारणीभूत ठरते। असे रंगहीन साप ओळखणं कठीण जातं। करवीर वन विभागाचे वनक्षेत्रपाल श्री नंदकुमार नलवडे, वनपाल श्री संजय कांबळे, वनरक्षक श्री मंगेश वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ अशा सापाला कोणतीही इजा न होता पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात यशस्वीरित्या सोडण्यात आलं। सत्यमुख प्रतिनिधी सचिन संपतराव इंगवले, कबनूर, हातकणंगले। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।